नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याबाबत लवकरच GR येईल आणि या गोष्टीची सर्वजण आपण वाट पाहत असतानाच आता बँकेकडून शेतकऱ्यांना नोटिसा यायला सुरुवात झालेली आहे. मग सरकार 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी तर करणार असल्याचे सांगितलेलं आहे आणि आता शेतकऱ्याला संभ्रम निर्माण झालेला आहे की आता बँका तर शेतकऱ्यांना नोटिसी पाठवत आहेत आणि नोटिसीमध्ये उल्लेख केला जात आहे की तुमचं इतकं कर्ज आहे आणि हे कर्ज तुम्ही भरलेलं नाही आणि यासाठी आम्ही कोर्टाकडून वसुली करण्यासाठीचं नियोजन करणार होतो, परंतु या गोष्टीकडे आम्ही न जाता आम्ही लोक अदालतमध्ये ही गोष्ट मिटवणार आहोत व या तारखेला तुम्ही येऊन हजर राहा लोक अदालतला आणि तडजोड करून तुमचं कर्ज भरून घ्या, अशा काही नोटिसा येत आहेत. मग आता काही शेतकऱ्यांना आलेले हे असतील, काही शेतकऱ्यांना आलेल्या नसतील, परंतु ज्या शेतकऱ्यांना आलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊ. आणि नेमकं एक महत्त्वाचं बोलायचं जर झालं म्हणलं शेतकरी मित्रांनो, सरकार कर्जमाफी तर करणार आहे आणि नोटिसा कशामुळे देतंय हाही मोठा प्रश्न आहे. परंतु त्या शेतकऱ्यांनी काहीही घाबरून जायची गरज नाही आहे. त्या शेतकऱ्यांनी फक्त एक काम करा. आता ती जी नोटीस आहे त्या नोटिशीमध्ये खूप शेतकऱ्यांना तडजोडीचा विषय टाकलेला आहे, म्हणजे वन टाईम सेटलमेंट. मग आता वन टाईम सेटलमेंट कुणाला करता येते, कोण त्याच्यामध्ये पात्र होतो, या गोष्टी बँकांना माहीत आहेत. परंतु अजून राज्य शासनाकडून कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र होणार आहेत, याबाबत कुठलाही GR आलेला नाही आहे. त्यामुळं सध्या ही नोटीस कोणत्या शेतकऱ्यांना येईल काहीही सांगता येणार नाही, कारण आता यायलेत म्हणजे अजूनही येऊ शकतात. जरी आल्या तर कोणते शेतकरी याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना नोटिसा येणार ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु त्या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? शेतकरी मित्रांनो, बँकवाल्याकडे जर तुम्ही गेलात, आता माझा अनुभव आहे, बँकवाल्याकडे गेल्यानंतर ते सध्या सहकार्य करत नाहीत की मी पात्र आहे की नाही, त्याबाबत अजून काहीही नाही, अशा बातम्या अशी माहिती बँकेकडून दिली जात आहे. त्यामुळे सध्या तरी जेवढं त्यांच्याकडून वसूल करता येईल ते वसूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. फक्त तुम्ही ज्या शेतकऱ्यांना ही नोटीस आलेली आहे त्या शेतकऱ्यांनी एक काम करा, बँकेमध्ये जा. तुम्हाला लोक अदालतमध्ये जरी बोलवलं असलं तर ती तारीख जरी असली तर त्याच्या अगोदर बँकेमध्ये जाऊन ती नोटीस त्यांना दाखवा. नेमकं तुम्ही कोणत्या तारखेला थकीत पडलात, कोणत्या तारखेला तुम्ही कर्ज उचललं होतं आणि कोणत्या तारखेला थकीत पडलात, तुम्ही माफीत सापडतात का नाही हे पहा अगोदर. डायरेक्ट डिसिजन घेऊ नका. जर माफी त्यांना विचारा की 30 जूनच्या अगोदर मी थकीत आहे का, कारण बँक जेव्हा ही नोटीस पाठवते तेव्हा जर तो शेतकरी 30 जूनच्या आत जर थकीत पडलेला असेल तर मला वाटत नाही तशी नोटीस त्यांना देण्यात येईल. परंतु तो शेतकरी जर 30 जूनच्या नंतर थकीत पडलेला असेल, 30 सप्टेंबरच्या नंतर 30 सप्टेंबर 2025ला जर तो थकीत पडलेला नसेल तरच त्यांना नोटीस येऊ शकते. पण तरीही ज्या शेतकऱ्यांना जर ही नोटीस आलेली असेल त्या शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जा, आपली चौकशी करा, मी थकीत किती तारखेला पडलो आहे हे पहा, कर्ज कोणत्या तारखेला उचललेलं होतं, मग थकीत आहे का नाही हे पहा. आणि जर तुम्ही थकीत 30च्या आत नसाल, 30 सप्टेंबरच्या आत, तर तुम्हाला सेटलमेंटची संधी आहे शेतकरी मित्रांनो. सेटलमेंटच्या माध्यमातून म्हणजे तडजोडीच्या माध्यमातून तुम्ही ते कर्ज फेडू शकता. जर तुमचं कर्ज एक 2 लाख असेल किंवा 1.5 लाख असेल तर त्या कर्जामध्ये तुम्हाला तडजोड करता येणार आहे. त्याच्यामध्ये काही रक्कम, व्याजाची रक्कम काटली जाणार आहे आणि थोडी किंवा मुद्दल थोडं असं धरून ती रक्कम जमा करून परत तुम्हाला फ्रेश कर्जासाठी तयार करण्यात येणार आहे. कारण ही माफी जी आहे ती सेटलमेंटवाल्यासाठी आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना ह्या नोटिसा आलेल्या आहेत व ज्या शेतकऱ्यांना अजूनही येतील त्या शेतकऱ्यांनी एकदा बँकेमध्ये जाऊन चौकशी करा. तुम्ही 30 सप्टेंबरच्या नंतर जर थकीत पडलेला असाल तर सेटलमेंट करून घ्यायला काहीही हरकत नाही.
शेवटी तुमची मर्जी आहे, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तुम्ही घेऊ शकता. परंतु सेटलमेंट केली तर, काही रक्कम भरली तर तुम्हाला येणाऱ्या खरीप हंगामामध्ये फ्रेश कर्ज घेता येऊ शकतं. कारण आता बँकामार्फत नोटिसा येत आहेत, याचा अर्थ नोटिसा आल्या म्हणून तुम्ही घरात न बसता बँकांना विचारा की मी माफीमध्ये सापडतोय का नाही, माझा डाटा गेला आहे का नाही, जे काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये मी आहे का नाही. जर तुम्ही नसाल तर मग नोटीस घेऊन घरात बसण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला जर ते कर्ज फेडायचं नसेल तर तो विषय वेगळा. परंतु ज्यांना फेडायचं आणि नवीन फ्रेश कर्ज जर घ्यायचं असेल तर त्यांनी एकदा ते नोटीस घेऊन बँकेमध्ये संपर्क करा व जर तुम्ही माफीमध्ये सापडत नसता तर सेटलमेंटसाठी लोक अदालतमध्ये तुम्ही जाऊ शकता. ही जे अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.